झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं आणि हे निधन झाल्यानंतर बरंच राजकारण ही सध्या सुरू आहे आणि याच अनुषंगाने आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेख यांच्याशी बोलणार आहोत. अण्णा, खरं तर यापूर्वीच्या निवडणुका आणि यावेळची निवडणूक, अजितदादा गेल्यानंतर काय आव्हानं दिसली तुम्हाला? कारण बरंच राजकारण वेगवेगळ्या पद्धतीचं पण सुरू आहे. नाही, नक्कीच. प्रत्येक निवडणुकीला आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावरती सामोरे जायचो. 2019 ते 2024 या कार्यकाळामध्ये दादांनी मावळ तालुक्यात जो काही विकास कामांना भरभरून असा निधी दिला, त्या निधीचा आम्ही गावागावामध्ये जाऊन लेखी स्वरूपात अहवालाच्या द्वारे देखील प्रत्येक जनतेसमोर किंवा मतदारांपर्यंत ते पोहोचवायचं काम केलं. आणि आजही वर्षभरामध्ये जो काही निधी दादांनी दिला त्याचा देखील आम्ही लेखाजोखा जनतेसमोर मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. परंतु निवडणूक प्रत्येक वेळेला थोडीशी गाजत वाजत किंवा भाषणं असायची, आरोप प्रत्यारोप असायचे. यावेळीची निवडणूक म्हणजे कधी ना अशा अनपेक्षित, सगळ्यांनाच या कठीण आणि कुणालाही वाटणार नाही अशा ह्या परिस्थितीतून सामोरं जायची वेळ आली. दादांचं अकाली जाणं हे फक्त मावळ तालुक्याला किंवा पुणे जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्रालाच मोठी हानी झाल्याचं नक्कीच प्रत्येकाच्या आज बोलण्यातनं आपल्याला जाणवतंय. खरं तर याच दरम्यान विलिनीकरणाची, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा खूप रंगलेली आहे आणि आजच रोहित पवारांनी सांगितलं की 12 तारखेला मी पत्रकार परिषद घेणार आहे आणि या दरम्यान अजितदादांचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नेमका काय संवाद झाला हे आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत. म्हणजे एकंदरीत अपेक्षा तर परत एकदा तीच दिसते. मी आता मागच्या 3-4 दिवसापासून मी सातत्याने सांगत आलोय, दादांचा एक कौटुंबिक काही संवाद झाला असेल तर त्यातल्या आम्हाला कुठली कल्पना नाही किंवा दादांकडे कौटुंबिक पण राजकीय दृष्टीनं ठीक आहे, कौटुंबिक असो राजकीय असो, पण कुटुंबात जर काही चर्चा झाली असेल तर ते आम्हाला माहीत नाही, आम्ही ती नाकारत पण नाहीये. किंवा इतर काही तुतारी पक्षातल्या नेत्यांशी दादांची पर्सनल काही चर्चा झाली असेल तर त्या बाबतीत देखील आम्ही कुठं नाही म्हणालो का? आजपर्यंत नाही म्हणालोच नाही ना, की झाली असेल चर्चा करायला काय. पण ती चर्चा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रमुख नेत्यांची किंवा आमदारांची दादांनी कधीच केली नाही. आणि या चर्चा झाल्या, काय निर्णय व्हायचा होता नाही व्हायचा होता, हा सगळं दादांच्या असताना ची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. की शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय अजितदादा होते. दादांच्या नंतरनं सर्व म्हणून आता आम्ही आज कोणाकडे पाहतो? सुनित्रा वहिनींकडे पाहतो. सुनित्रा वहिनी त्या बाबतीत निर्णय करतील. म्हणजे सुनेत्रा वहिनींनी जर ठरवलं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं, मग आमदार सुनील शेख यांची काय भूमिका असेल? सुनित्रा वहिनी जे ठरवतील ते. सुनित्रा वहिनी सांगितलं घरात बसायचं, सुनील शेख घरात बसणार. सुनित्रा वहिनी सांगितलं की आपल्याला ह्या पद्धतीनं पक्षाची वाटचाल करायची, आम्ही त्या पद्धतीने पुढे जाणार. आज आम्ही उत्तराधिकारी म्हणून एक मतानं जर सुनित्रा वहिनींना अधिकार देतो तर मग फक्त नावाला द्यायचे का? त्यांना अधिकार घ्यायचा पुन्हा आहे जबाबदारी किंवा त्यांना निर्णय घ्यायची त्यांची क्षमता आहे तर त्या घेतील. पण मला एकच सांगायचं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रीकरण, विलिंगन करणं किंवा जे काही मर्ज करायचं आपण हे सातत्याने म्हणतोय, हे सगळं करत असताना राष्ट्रवादी म्हणून जरी एकत्र आलो तरी उद्या इंडियातल्या प्रमुख पक्षांना देखील विचारावंच लागेल. महायुतीतल्या राज्यातल्या पक्षांना देखील विचारावंच लागेल. उद्या हे दोन्ही पक्ष एकत्र येत असताना 2024ला लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांचा महाविकास आघाडीसोबत होता. जर आज तो युतीत येत असेल तर यांना आमच्या शिवसेना किंवा भाजपच्या इंडियातल्या प्रमुख पक्षांना देखील ते मान्य असलं पाहिजे. नाही तर आम्ही परंतु अजितदादा वेळोवेळी जात होते, अमित शहांना पण ते भेटले होते, त्यांच्याही कानावरती त्यांनी टाकलं होतं या अनुषंगाने. कारण अनेकदा ते भेटलेले आहेत, त्यांनाही फडणवीसांशी त्यांचा वेळोवेळी संवाद पण होता. नाही, दिल्लीला जरी दादा गेले तर दादा पवार साहेबांच्या वाढदिवसाला म्हणजे त्यांच्या 12 डिसेंबरच्या अगोदर गेले आम्हाला माहिती होती. त्यानंतर काही कामानिमित्त गेलेले ते आम्हाला कल्पना होती. पण विलिनीकरण करायच्या चर्चा करायला गेलेत का मग बाकी अजून दुसरं कोणाकडे ही आम्हाला अजिबात कल्पना नाही. आणि जर केंद्रीय नेतृत्वानं आम्हाला तशा पद्धतीने जर सांगितलं
आम्हाला काहीच अडचण नाही आहे. आम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, शेवटी आज सत्तेशिवाय पर्याय नसतो हे आपण जे म्हणतो ते उद्या युतीत किंवा इंडियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना दोन्ही पक्ष एकत्र जर परत युतीत असतील ते त्यांनाही मान्य पाहिजे की जेणेकरून पुढचे 3.5-4 वर्ष कालावधीमध्ये आम्हालाही कामं करायला या सगळ्या गोष्टी सहजरित्या व्हायला पाहिजे ना. आता उद्या आम्ही दोन्ही पक्ष एकत्र करा ह्याच भूमिकेवर राहायचो आणि तुम्ही आता एकत्र झाल्या तर तसेच बाहेर जा. ही जर परिस्थिती उद्या जर उद्भवली, पण आता ते जर सत्तेसोबत यायला तयार झाले तर मग आमदार सुनील शेळके यांची भूमिका काय असणार आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं विलीनीकरण करत असताना आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, शिवसेनेची भूमिका ह्या देखील त्यांना मान्य असल्या पाहिजे. वैयक्तिक आपली भूमिका काय असेल की त्यांनी सोबत आलं तर भाजप सोबत जावं आणि विलिनीकरण व्हावं का? नाही, हे बघा, त्यांनी सोबत यायचं असेल तरी मी सांगितलं की पहिले आम्हाला एनडीएतल्या प्रमुख पक्षांची आणि राज्यातल्या महायुतीतल्या प्रमुख पक्षातल्या नेत्यांची चर्चा करावी लागेल. तो प्रस्ताव काय आहे, विलिनीकरणाच्या बाबतीतला प्रस्ताव काय आहे, की उद्या त्यांना काय कुठली मंत्रिपदं पाहिजे म्हणून त्यांची विलिनीकरण करता घाई चालली आहे का आम्हाला काहीच नको पण आता दोघंही एकत्र होऊन काम करू. त्यांचा पण प्रस्ताव समोर येऊ द्या ना, आल्यानंतर चर्चा करू. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विलिनीकरणाच्या अनुषंगाने नेमका प्रस्ताव काय आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि तेच सांगताना ते म्हणतात की सुनेत्रा वहिनींनी जर ठरवलं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचंच आहे तर त्याला मात्र सुनील शेळके यांचा उघडपणे पाठिंबा असेल असं ते या ठिकाणी मत व्यक्त करतात. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.